पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यानंतर अमित शहा बोलतो आहेत मालद्यामध्ये। त्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहत होतो। आता पुढच्या बातमीकडे वळतोय। कथित ईव्हीएम हॅकिंग प्रकरणावरून भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। लंडनमधील पत्रकार परिषद ही काँग्रेसने प्रायोजित केलेली होती। पत्रकार परिषदेचे आयोजक आशिष रे याचे काँग्रेसशी संबंध आहेत। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भेटही घेतली होती असा आरोप भाजपने केलेला आहे। देशाला जगात बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचं भाजपने म्हटलंय। असे आरोप करून काँग्रेस 2019 साली होणाऱ्या पराभवाचं कारण शोधतंय असा टोला प्रसाद यांनी लगावला। वो कितना बड़ा बकवास कर रहे हैं विदेश की धरती से भारत के लोकतंत्र को बदनाम करने के लिए। उन्होंने किसका साया लिया? स्वर्गीय गोपीनाथ मुंडे का, जो अब स्वयं उपलब्ध नहीं है इसका जवाब देने के लिए। हमारे कई वरिष्ठ पत्रकार बैठे हैं। हम लोगों ने शपथ ली थी, उसके 1-2 महीने में उनका दुर्भाग्यपूर्ण निधन हुआ। दिल्ली में एक्सीडेंट हुआ था कार से। और सुधीर गुप्ता जो एम्स के डॉक्टर हैं, जिन्होंने उनका पोस्टमार्टम किया, उन्होंने कल 1-2 टीवी चैनल्स पे कहा कि मैंने पोस्टमार्टम किया था और वो कार एक्सीडेंट के कारण उनके गर्दन में चोट लगी, उनकी डेथ हुई। तो ये हत्या कहां से बोल रहे हैं भाई? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल वर्षावर नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली। या बैठकीत राणेंची समजूत काढण्यात यश आल्याचं सूत्रांकडून कळतंय। तसंच स्वाभिमानी 5 जागा लढवण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। त्या कोणत्या जागा असतील याविषयी अजून स्पष्टता झालेली नाही, पण या बातमीने राणे काँग्रेससोबत जाणार का राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार या विषयाच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळालेला आहे। आणि न्यूज 18 लोकमतवर बरोबर 5 वाजता नारायण राणेंशी आपण संवाद साधणार आहोत। त्यामुळे न्यूज 18 लोकमत 5 वाजता पाहायला विसरू नका। पुढची बातमी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर समोरील जनरल जगन्नाथ भोसले मार्गावरील झाड कोसळले। हे झाड पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी या गाडीवर कोसळलं, त्यामुळे या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर समोरच्या जनरल जगन्नाथ भोसले मार्गावर हे गुलमोहराचं मोठं झाड होतं, जुनं असं झाड होतं। दुपारी 12:30च्या सुमारास ते उन्मळून पडलं आणि ते पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी गाडीवर पडलं। तसंच छोटा ट्रक या झाडाच्या खाली सापडलेला आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं, पण मंत्रालयाकडून येणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झालेली होती, थांबवण्यात आलेली होती।